jungle. सांगलीतील मुस्लिम समाजावर अन्यायाचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. सांगलीतील मुस्लिम समाजाला लक्ष्य करून अन्याय केला जात असल्याचा आरोप करत समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. लव जिहाद आणि लँड जिहादच्या नावाखाली समाजाची प्रतिमा मलिन केली जात असून धार्मिक स्थळाबाबत दिशाभूल करणारा प्रचार केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रतिनिधींनी सांगितले की 25 मे 2026 रोजी रात्री कोणतीही पूर्वसूचना न देता मुस्लिम समाजाच्या धार्मिक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 वस्तूंवर कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही ही कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रशासनाने सर्व समाजांना समान न्याय देत निष्पक्ष भूमिका घ्यावी, तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी संवेदनशीलतेचे निर्णय घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. आज समस्त मुस्लिम समाज समितीच्या तर्फे सांगलीतील तमाम मुस्लिम समाजाला मुस्लिमाच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रशासनाला निवेदन देऊन जागे करण्यासाठी सांगलीतील बहुसंख्य मुस्लिम समाज एकत्र येऊन आज कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आलो. निवेदनाचा आशय असा होता की सांगली शहरामध्ये वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट करून वारंवार मुस्लिम समाजावरती त्यांची डुसकी भडकली पाहिजेत, त्यांची माती भडकली पाहिजेत, त्यांच्या हातून चुका झाल्या पाहिजेत, त्यांच्या हातून काहीतरी अनर्थ घडला पाहिजे, ह्या उद्देशाने मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये वेगवेगळे आंदोलन चालवले गेलेत. त्यामध्ये लव जिहाद, लँड जिहाद, परत मशिदीचे जागेच्याबद्दल, मद्रसेच्या जागेबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपुढं खोटं बोल, रिटून बोल असे उद्योग करून मोठ्या संख्येनं जमा होऊन प्रशासकावर दबाव टाकून आता त्यांच्या हातनं काय होत नाही म्हटल्यानंतर प्रशासनाच्या मार्फत मुस्लिम समाजावरती अन्याय करण्याचं काम चालू झालं. परवा 25/5/2026 रोजी एका रात्रीमध्ये प्रशासनाने कुठलीही नोटीस न देता कोर्टामध्ये केसेस चालू असताना रात्री 1:30 वाजता कारवाई चालू केली आणि त्या रात्रीच्या 1:30 वाजताच्या कारवाईमध्ये एका रात्रीमध्ये मुस्लिम समाजाच्या धार्मिक कामासाठी उपयोगाला येणाऱ्या 3 वस्तू तिने पाडल्या. त्यांना कुणीतरी विचारला पाहिजे, त्यांना कोणीतरी जाब विचारला पाहिजे, ह्या उद्देशानं आज आम्ही सर्व तमाम सांगली शहरातील जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे की आमच्यावरती संघटनेचा जातीवाद आणि त्याच्यानंतर प्रशासनाचा जो जातीवाद चालू आहे तो ताबडतोब थांबून द्यावा आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी आम्ही आता मागणी कलेक्टर ऑफिसकडे केलेली आहे. तिने आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि आता पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून काय आम्हाला मदत मिळते किंवा आमच्यासाठी काय नाही मिळतोय ते पाहून घेऊन पुढं आम्ही आज शांततेनं आलो आहे. शांततेने राहण्याचा प्रयत्न केला आणि शांततेनंच राहणार, परंतु आमच्या बी भावनेचा उद्रेक होऊ देऊ नये अशी आम्हाला तुमच्या मार्फत आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि तिने आम्हाला समान न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना तुमच्या मार्फत विनंती करतो.